नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, पहलगाम येथे अतिरेक्यांनी भारतीय नागरिकांचं बांधवांचं जे हत्याकांड घडवलं होतं आणि दुर्दैवरित्या आपले 27 आपले भारतीय नागरिक यांची हत्या झाली होती. अतिरेक्यांनी दहशतवाद्यांनी हत्या केली होती. त्याबद्दल संपूर्ण देशभरात वातावरण शोकाकुल होतंच, परंतु संतप्त प्रतिक्रिया होती की याचा बदला घ्यावा, याचा सूड घ्यावा, याच्यावर याची प्रतिक्रिया अशी उमटत होती. तर त्याप्रमाणे काल भारतीय वायुसेनेने आपल्या हवाई हल्ल्याद्वारे 9 ठिकाणी म्हणजे 5 पाकिस्तानामध्ये आणि 4 पाकव्याप्त काश्मीरमध्ये अशी दहशतवाद्यांची ठिकाणं त्यांनी उद्ध्वस्त केली आणि 90हून अधिक दहशतवादी त्यात गेलेले आहेत असं एकूणच सूत्रांकडून समजतं आहे. भारतीय सैन्याचं, वायुसेनेचं आणि भारत सरकारचं आपण अभिनंदन केलं पाहिजे, त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. उमद्या मनाने सर्वांचं आपण अभिनंदन करायला पाहिजे आणि कृतज्ञताही व्यक्त केली पाहिजे. आणि तीच आपले जे काही भारतीय बांधव गेलेले आहेत या दहशतवाद्यांनी केलेल्या कृत्यामध्ये, त्यांना तीच खरी श्रद्धांजली आहे. मंडळी, आता पाकिस्तानला एक कारण मिळतं आहे. त्यांनी असं मुद्दाम सांगितलेलं आहे की आमचे 26 नागरिक गेले, 30 नागरिक गेले भारताच्या हल्ल्यामध्ये. याच्या कारण भारताने असं सांगितलं की आम्ही पाकिस्तानवर हल्ला केलेला नाही आहे, आम्ही आज दहशतवाद्यांवर हल्ला केलेला आहे, दहशतवाद्याविरुद्ध आम्ही लढाई पुकारलेली आहे आणि त्या लढाईचा हा एक भाग आहे. त्यामुळे आम्ही दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केलेले आहेत. ही लढाई पाकिस्तान विरुद्ध नाही. सरकारने, विशेष करून भारत सरकारने आपल्या एक अतिशय चांगला पायंडा पाडलेला आहे आणि तो भारतीय संस्कृतीला आपल्या अनुसरून आहे, अनुलक्षून आहे की आपली संस्कृती अशी आहे की कुणाला शत्रू मानत नाही. आपली संस्कृती शिकवणच आहे की कोणी नाही शत्रू आपला. त्यामुळे आपण काही पाकिस्तानला भारतीयांनी शत्रू मानलेलं नाही, कुणाला शत्रू मानलेलं नाही, परंतु पाकिस्तान असे कुरापतीच करतं आहे. त्यामुळे आपल्याला त्याला शत्रू आहे आमचं की काय, असा मला भारतीयांना आपल्याला प्रश्न पडत आहे. आत्ता पाकिस्तान असं म्हणतं आहे की आमच्यावरच हा एक प्रकारचा हल्ला आहे, त्यांना वाटतं आहे, काही त्याला खळखुवे असणार आहे. पण भारतीयांनी, आपण भारत सरकारने मात्र आम्ही हा हल्ला पाकिस्तानवर केलेला नाही आहे, कारण आम्ही काही कोणाला शत्रू मानत नाही आहोत. त्यामुळे दहशतवाद्यांनी, अतिरेक्यांनी, काही माथेफिरूंनी जी कृत्य केलीत आणि जे भारतीयांना, सतत भारतीय नागरिकांना उपद्रव देण्याचं काम करतायत, विकृत मनोवस्थेचे जे अतिरेकी आहेत, दहशतवादी आहेत, त्यांच्याच तळांवर हल्ले केलेले आहेत आणि हवाई हल्ले केलेले आहेत, रात्रीच्या वेळी केलेले आहेत. त्यामुळे पाकिस्तानी नागरिक हा, पाकिस्तानचा निरपराध नागरिक हा भारताचा शत्रू नाही, हे भारताने चोखपणे सांगितलं आहे. आणि ते आमची हजारो वर्षाची जी भारतीय संस्कृती आहे तिला अनुसरूनच हे सगळं आहे. त्यामुळे ह्या एका कारवाईद्वारे आमच्या संस्कृतीची उदारता आणि सहिष्णुता यांची शिकवण ही आपल्या भारत सरकारने आणि भारतीय मुख्य आपल्या सैनिकांनी, लष्करांनी ती ह्याद्वारे कृतीत आणलेली आहे. त्याबद्दल आपण या सर्वांनाच धन्यवाद द्यायला हवेत. मंडळी, हे जरी सगळं असलं तरी सरकारने एक आणखीन काळजी घेतली, ती म्हणजे अशी की एवढे दिवस हा लढा आमचा पाकिस्तानविरुद्ध नाही, एक गोष्ट, हा लढा आमचा कुणाविरुद्ध आहे तर दहशतवादाविरुद्ध आहे. दहशतवादाविरुद्ध आहे, अतिरेक्यांविरुद्ध आहे, जे दुसऱ्याला जगू देत नाही त्यांच्या विरुद्ध आहे, ज्यांना शांतता नको आहे, ज्यांना हिंसा हवी आहे त्यांच्या विरुद्ध आहे, असं भारताने अखंड जगाला ओढून सांगितलं आणि ते कृतीतही आणून दाखवलं. ते गरजेचं होतं. त्यानंतरची गोष्ट अशी की मुख्य भारताने काळजी घेतली की ही लढाई हिंदू विरुद्ध मुसलमान अशी होणार नाही, याची काळजी घेतली की काही जण याला हिंदू विरुद्ध मुसलमान असंही रंग देऊ शकतात, परंतु हिंदू विरुद्ध मुसलमान अशी लढाई नाही, याची भारताने काळजी घेतली आणि कुठलाही धार्मिक रंग याला येणार नाही, धार्मिक रंग चढणार नाही. आणि त्यानिमित्ताने भारतामध्येही
कोणत्याही प्रकारच्या अनुचित घटना घडणार नाहीत आणि दोन समाजामध्ये दोन वर्गांमध्ये तणाव निर्माण होणार नाही. अविश्वासाचं अशांततेचं वातावरण निर्माण होणार नाही याची भारत सरकार काळजी घेत होतं. म्हणूनच एवढे दिवस कारवाईला वेळ लागला. याचं कारण असं आहे, कुणी कितीही आपण तावातावाने बोललो, आपल्याला किती राग आला, किती रागाने घट्ट मुठी आवळल्या, तर देखील हे वस्तुस्थिती मान्य करावी लागेल की भारतामध्ये आजला 20 कोटीहून अधिक मुसलमान बांधव आहेत, मुसलमान आहेत. म्हणजेच 15% अधिक भारतामध्ये मुस्लिम लोकसंख्या आहे. मग त्यांचं काय करायचं आहे? शेवटी त्यांच्याशी आम्हाला जुळवून जमवून घ्यावंच लागेल. ह्याचा विचार त्यांनीही करायचा आहे. त्यांना जर ठाई हिंदूंची गरज लागणार आहे, पण आम्हाला याचा विचार करावा लागेल की आम्हाला त्यांना टाळून काही करता येणार नाही आहे. याचं कारणच असं आहे की 20 कोटीपेक्षा मुसलमान आहेत. म्हणजेच त्यांना सोबत घेऊन आम्हाला यांच्याशी दहशतवादाशी लढायचं आहे. हे भारत सरकारने जाणलं होतं आणि त्यामुळे भारत सरकारने काळजी घेतली की आमचा लढा हा दहशतवादाविरुद्ध आहे, आमचा लढा हा अमानुषतेविरुद्ध आहे, हिंसक कारवाया करणाऱ्यांविरुद्ध आहे, माथेपिरू वृत्तीच्या लोकांविरुद्ध आहे, असं भारताने ठाणकावून सांगितलं. आणि भारत विरुद्ध पाकिस्तान अशी लढाई नाही असंही एक प्रकारे सूचित केलं. आमची लढाई या मनोवृत्तीविरुद्ध आहे, हिंसक मनोवृत्तीविरुद्ध आहे, विकृतांविरुद्ध आहे, विकृत मनोवस्थेविरुद्ध आहे, हे भारताने सांगितलं. परंतु तरीही मंडळी एकच ह्याच्यामधून आहे की जरी आम्ही आत्ता 9 ठिकाणी हवाई हल्ले करून अड्डे, हे अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले, हे खरं आहे, तरी ह्यामुळे दहशतवाद थांबेल असं वाटत नाही. हां, दहशतवाद्यांनी धसका घेतलेला आहे, त्यांना जरब बसलेली आहे, पाकिस्तानलाही धडकी भरलेली आहे. किती पाकिस्तानने आव आणला, उसना आव आणला, तो आणावाच लागेल. त्यांना जनतेला दाखवून देण्यासाठी, जगाला दाखवून देण्यासाठी त्यांना उसना आव आणावाच लागेल आणि दरपोक्ती करावीच लागेल. परंतु पाकिस्तानने किती आव आणला, दहशतवाद्यांनी किती आव आणला, तरी ते घाबरले आहेत. हे मात्र नक्की युद्ध करण्याची पाकिस्तानच्या ताकद नाही, आर्थिक ताकद नाही, लष्करी ताकद नाही, कुठल्याही प्रकारचं सामर्थ्य पाकिस्तानमध्ये नाही. कारण पाकिस्तान सर्व बाजूने खिळखिळा झालेला आहे. त्यामुळे दहशतवादाने दणका बसलेला आहे, खरं आहे. पण अशा आणि एवढ्या कारवाईने दहशतवाद संपणार मात्र नाही. याचं कारण पाकिस्तानमध्ये 30,000 मदरसे आहेत. त्यामुळे ते मदरसे जे आहेत तिथे काय होतं आहे, तर तिथेही परिवर्तन आणावं लागेल, तिथे परिवर्तन व्हावं लागेल. कारण मदरशांमधून दुर्दैवाने भारत द्वेषाची शिकवण दिली जाते. ही शिकवण घातक आहे. कारण हे दहशतवादी मारले जातील, 90, 100, 200, उद्या 500 दहशतवादी मारले जातील. उद्या त्या शिकवणच तशी सुरू असल्यामुळे 5,000 दहशतवादी तयार होतील. हा एक मुद्दा आहे. दुसरी कुठे लष्कर आहे, तर लष्कराला काही करून दणका द्यावा लागेल, लष्कराला धडा शिकवावा लागेल. आज भारत सरकारने लष्कराला अधिकार दिले, याचं कारण खरंच भारत सरकारच्या नियंत्रणात भारतीय लष्कर आहे. त्याच्यानंतर पाकिस्तानने काय सांगितलं की पाकिस्तान सरकारने काल सूचित केलं की आम्ही पाकिस्तानच्या लष्कराला अधिकार दिलेत. अरे, पाकिस्तान लष्कराला मुळात हा विनोद आहे. पाकिस्तानचं लष्कर बॉस आहे, याने अधिकार देण्याची गरज नाही. पाकिस्तान सरकारने अधिकार देण्याची त्यांच्या लष्कराला गरज नाही. याचं कारण पाकिस्तान लष्कर हे मुळात तिथलं बॉस आहे. पाकिस्तान लष्कराच्या हातात तिथलं सरकार आहे. सर्व काही पाकिस्तान लष्कराच्या हातात आहे. तर त्याचेही काहीतरी बिमोड लष्कराचा बिमोड हा आपल्या लष्कराला, भारतीय लष्कराला, भारत सरकारला करावा लागेल. आणि जे मदरसे आहेत त्यामध्ये कसं परिवर्तन होईल ह्याचाही काहीतरी विचार करावा लागेल. दुसरी गोष्ट अशी आहे की बलुचिस्तान, पाकिस्तानचं त्रिभाजन करावं लागेल. पाकिस्तानची ताकद कशी कमी होईल, तर निरपराध नागरिकाची अजिबात बळी जाता कामा नये. पाकिस्तानचे निरपराध नागरिक आहे, त्याची भारत सरकार काळजी घेत आहे, तर ती खरोखर घ्यायला पाहिजे. कारण निरपराध नागरिकांच्या याच्यामध्ये दोष काही नाही, ते निरपराध आहेत, तर त्यांची मात्र हत्या कुठल्याही प्रश्न होता कामा नये, त्यांना शिक्षा मिळता कामा नये. परंतु ते सुखी व्हायचे असतील तर पाकिस्तानचं त्रिभाजन करावं लागेल. तर पाकिस्तानची ताकद कमी होईल आणि पाकिस्तानची जनता आहे, ती सामान्य जनता आहे, निरपराध जनता आहे, ती सुखी होईल. बलुचिस्तान आज जवळजवळ वेगळा झाल्यात जमा आहे, तर त्याला एक भारकन दणका दिला तर बलुचिस्तान पटकन वेगळा होऊ शकेल. ते वेगळं एक राष्ट्र होऊ शकेल. जसं बांगलादेश झालं तसं राष्ट्र होऊ शकेल. आणि पाकव्याप्त काश्मीर जो आहे
तो पाकव्याप्त काश्मीर भारताने आता संधी आत्ताच आहे ताब्यात घ्यावा. तर पाकव्याप्त काश्मीरमधील देखील लोक, सामान्य जनता, सामान्य माणूस सुखी होऊन जाईल. त्यामुळे बलुचिस्तानचं विभाजन आणि बलुचिस्तानला स्वतंत्र राष्ट्र म्हणून आणि एक पाकव्याप्त काश्मीर भारतात घेणं, असं केल्याशिवाय दहशतवाद हा थांबणार नाही. याशिवाय तिथे जे होणारे दहशतवादी कृत्य पाकिस्तानमध्ये आहेत, उदाहरणार्थ मदरशांमधून शिकवलं जातं, त्याच्यामध्ये कसं काही करता येईल, बंदोबस्त किंवा परिवर्तन करता येईल, ह्याचाही विचार हा आंतरराष्ट्रीय पातळीवर करावा लागेल. मंडळी, आपल्याला नक्की काय वाटतं की काल ज्या घटना घडल्या आणि भारताने हवाई हल्ले करून 90-100 अधिक 9 ठिकाणी हवाई हल्ले करून 90-100पेक्षा अधिक अतिरेकी किंबहुना दहशतवादी हे मारले गेलेले आहेत, दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केलेले आहेत. पण तेवढ्याने दहशतवाद थांबेल का? की पाकिस्तानचं त्रिभाजन करावं लागेल आणि पाकिस्तानला खिळखिळं करावं लागेल. त्रिभाजन करून पाकिस्तानला अधिक त्याची ताकद आहे ती घटवावी लागेल, कमी करावी लागेल, की लष्करावर पाकिस्तानच्या कारवाई करावी लागेल. आपल्याला नक्की काय वाटतं की पाकव्याप्त काश्मीर भारताने आता संधी आहे तर घ्यावा का? आपल्याला काय वाटतं आपण जरूर ऐकून जावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.